या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। नांदेडच्या वाघाळा शहरामध्ये महापालिकेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन करण्यात आलं। महापालिकेचा कारभार भ्रष्ट, दिशाहीन आणि शून्य नियोजित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरातील हजारो लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं। या नुकसानग्रस्त कुटुंबास 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। जळगावच्या बिलवाडी गावामध्ये पुन्हा तणाव निर्माण झालाय। दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादात एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला। मयत एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह हा गावात येताच गोपाळ यांच्या नातेवाईकांकडून आरोपींच्या घरावरती दगडफेक करण्यात आली आहे। जळगावच्या बिलवाडी गावात झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी बिलवाडी गावाला भेट दिली। दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीतून मृत्यू झालेल्या एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबियांची गिरीश महाजनांनी भेट घेऊन सांत्वन केलं। तसंच या प्रकरणी फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काही नियमानुसार मदत असेल ती तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार हा रविवारी घडला होता। यात काही जण जखमी झालेले असून त्यांच्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर यातील 4घांना अहेरी पोलिसांनी अटक केली आहे। अंतिम संस्कार करण्यासाठी गेलेल्या या गटाला स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बस्तान मांडलेल्या दुसऱ्या गटानं रोखलं आणि हा वाद निर्माण झाला होता। बीडमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या या मागणीसाठी माजी सैनिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न झालाय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। प्रभादेवीतल्या एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाआधी या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला। त्यानंतर आता एल्फिस्टन पूल परिसरामध्ये होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तिथं अधिक पोलीस तैनात करा अशी मागणी ही ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली आहे। सायन आणि लोकमान्य टिळक पुलाचं काम अद्यापही अपूर्ण आहे आणि त्यामध्ये एल्फिस्टन पूल देखील बंद केल्यामुळे वाहतुकीची समस्या ही आणखी गंभीर होऊ शकते असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे। राज्य परिवहन विभागाकडून ई-बाईक टॅक्सीचे दर निश्चित करण्यात आले। पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 10 रुपये 27 पैसे भाडं आकारण्यात येणार आहे। बाईक टॅक्सीसाठी नियम देखील मंजूर केलेले असून रॅपिडो, ओला, उबेर यासह आणखी एका संस्थेला लायसन्स देखील देण्यात आलंय। भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय। रेल्वे प्रवाशांना आता 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे। IRCTC या नव्या नियमानुसार सामान्य आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये फक्त आधार प्रमाणीकरण केलेले युजर्सच तिकीट बुक करू शकतील। हा निर्णय दलालांवर लगाम आणण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना प्राधान्य देण्यासाठी घेतल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय। बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये गेम चेंजर ठरणाऱ्या अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ या महत्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनानं आजवर तब्बल 2091 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत। त्यामध्ये नव्यानं 150 कोटींची भर घालून तो निधी वितरित करण्यात आलेला आहे। या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून बीडकरांना पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावरती म्हणजे 27 सप्टेंबर रोजी बीड अहिल्यानगर या टप्प्यावरील रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्वप्न हे प्रत्यक्षात येणार आहे। MIDCच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयामध्ये विविध कारणांनी शटडाऊन घेण्यात आले। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा यांच्यासह वागळे आणि माजेवाडा, मानपाडा प्रभागामध्ये काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे।
मुंबईतील वालिया कॉलेज ऑफ कॉमर्सकडून सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात आली। क्विक हिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहकार्यानं सायबर शिक्षा फॉर सुरक्षा अशा विशेष उपक्रम हा राबवण्यात आला। नांदेडच्या हदगावमध्ये शेतमजूर हक्क यात्रेदरम्यान बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर निशाणा साधलाय। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मृत्युमुखी पडत असून सरकारची कुठलीही मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय। तसंच 28 सप्टेंबरपर्यंत शेतमालाला हमीभाव देऊन कर्जमाफी न केल्यास भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरत आहे। चौफेर आम्ही पाहतोय, कुठलेही पंचनामे नाही, काही नाही, कुठली मदत नाही, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग अशा वाऱ्यावर सोडून चालणार नाही। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यामध्ये पावसामुळे सोयाबीन पिकासह कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानीचा संयुक्त अहवाल सादर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी खराब झालेल्या सोयाबीन फेकत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय। वर्ध्यात 17 सप्टेंबरला शेतकरी न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं। अनेक शेतकरी नेते या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। या शेतकरी न्याय हक्क परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे मांडण्यात येणार आहेत। मालेगावात बनावट जन्म दाखला प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। किल्ला पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील 269 संशयित आरोपींविरोधात दोषारोपपत्र हे न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। या सर्वांची न्यायालयात हजेरी झाली। या बनावट जन्म दाखला प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 1014 संशयितांवर गुन्हा दाखल आहे आणि दरम्यान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकत्याच मालेगावच्या दौऱ्यामध्ये 500हून अधिक जणांवरती गुन्हे दाखल होणार असल्याचा दावा केला होता। नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क मैदानाजवळ अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखा 2च्या पथकानं सापळा रचून अटक केली आहे। आरोपींकडून तब्बल 50 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हे जप्त करण्यात आले। तसंच या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून पुढील तपास हा सुरू झालाय। ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये एका नायजेरियन इसमानं धुमाकूळ घालून तिथल्या सर्वसामान्य रहिवाशांना त्रास दिला। मुंब्र्यातील रेती बंदर परिसरातील घरांमध्ये किंवा घरांच्या आवारामध्ये शिरून त्या नायजेरियन इसमानं सर्वसामान्य रहिवाशांना शिवीगाळ केली। दोन्ही रेल्वे ट्रॅकमध्ये झोपून स्थानिक नागरिकांना धाक दाखवायचा। स्थानिक नागरिकांनी नायजेरियन व्यक्तीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यानं अनेकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवून त्या नायजेरियन इसमाला हातापायानं बांधून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। मुंबईतल्या नेव्ही नगरमधून इन्सान्स रायफल आणि तिच्या 2 मॅगझिन्सच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली। मुंबई पोलिसांनी त्या दोघांसाठी 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। इन्सान्स रायफल चोरी प्रकरणामध्ये राकेश डब्बुल्ला आणि त्याचा थोरला भाऊ उमेश डब्बुल्ला यांना अटक करण्यात आलेली होती। त्या दोघांपैकी राकेश हा नौदलाच्या कोची तळावरती कार्यरत होता। तेलंगणाच्या उत्तरेला असलेल्या आसिफाबाद जिल्ह्यामधून त्या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्या दोघांकडून चोरी करण्यात आलेलं रायफल आणि 40 राऊंड्स हे पोलिसांनी जप्त केले। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावातील ग्रामस्थांनी गावामध्ये दारूबंदीसाठी ठाम भूमिका घेतली आहे। दारू विक्रीतील गावातील नागरिकांवरती विपरीत परिणाम होत असल्यामुळे ग्रामपंचायतीकडून दारू विक्री विरोधात ठराव मंजूर करण्यात आला। या संदर्भामध्ये निवेदन देखील ठाणेदारांना देण्यात आलंय। वसई विरारमध्ये अनियमित बांधकामावर कारवाईसाठी नवे आयुक्त सक्रिय झालेत। सोबर रस्त्यावरील पापडी परिसरातील रिलायबल होम्स या इमारतीला दिलेली बांधकामाची परवानगी ही पालिकेकडून रद्द करण्यात आली आहे। विकासकांनी अटी आणि शर्तींचं पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज शाळेच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यामुळे खळबळ उडालेली होती। शाळेत धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना वर्ग खाली करण्याचं सांगून पालकांशी संपर्क साधून त्यांना घरी घेऊन जाण्याची सूचना केलेली होती आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी धाव घेतली। मात्र संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढल्यानंतर ही अफवा असल्याचं लक्षात आलं। पोलीस या घटनेचा आणखीन तपास हा सध्या करत आहेत।
बॉम्ब स्क्वॉड BDS स्क्वॉडला पाचारण करून, डॉग स्क्वॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण घातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे. त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉग स्क्वॉड आमच्या BDS स्क्वॉडने आम्हाला दिलेले आहे. रत्नागिरीत एका मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलेची प्रशासनाकडून थट्टा उडवल्याचा प्रकार घडलाय. घरात 2 वेळेच्या जेवणाचीही वानवा असताना चक्क महिलेच्या नावावर गाडी असल्याचं कारण देत बहुचर्चित लाडकी बहीण योजनेतून संगीता तावडेंचं नाव हे वगळण्यात आलंय. त्यामुळे ही योजना खरंच गरजूंच्या उपयोगी आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि आता हा लाडक्या बहिणीची योजना आली होती म्हणून फॉर्म भरलेला तर तिथून तो फॉर्म काय 1 का 2 महिन्याने तो फॉर्म लेटर आलं. मला लेटर आलं वरून की त्याच्यावर असं लिहिलंय की 4 चाकी आमच्याकडे गाडी आहे. त्या 4 चाकी गाडी आम्हाला राहतं घर नाही आहे व्यवस्थित. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते सोलमपूर रस्त्याची 5 महिन्यांपूर्वी डागजुडी करण्यात आली होती. मात्र या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेल्या या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर जंक्शनवर फलाट आणि रेल्वेमध्ये एक प्रवासी अडकला होता. पोलिसांनी वेळीच आपत्कालीन पथकाला बोलावलं आणि त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्यानं प्रवाशाची सुटका करण्यात आली आहे. या तरुणाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झालेली असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पाय घसरल्यामुळे तरुण अडकल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे पुणे अमरावती ट्रेन ही तब्बल 1.5 तास स्टेशनवरच उभी होती. परभणीच्या जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ ट्रक थेट झाडावर आदळला. या भीषण अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांचाही मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या माध्यमामधून तब्बल 4 तास शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नाशिक मुंबई महामार्गावर रायगड नगरजवळ खासगी बसचा अपघात झाला. 15 ते 20 प्रवासी जखमी झालेले आहेत. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनावर धडकली. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या दशावतार या चित्रपटावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर तो केवळ मनोरंजन नसून महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील जमिनींच्या गंभीर प्रश्नाला स्पर्श करणारा असल्याचं म्हटलंय. पुढे बोलताना जमीन हे आपलं अस्तित्व आहे आणि सुबोध खानोलकर यांनी हा विषय दशावताराच्या रूपामधून अत्यंत प्रभावीपणे मांडलाय. तर प्रभावळकर, महेश मांजरेकर, प्रियदर्शनी आणि इतर कलाकारांच्या अभिनयाचं देखील त्यांनी कौतुक केलंय. अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे. प्रभावळकरांनी उत्तम काम केले हे मला असं वाटतं. अत्यंत छोटं वाक्य आहे, ते खूप मोठे आहेत आणि कमाल केले त्यांनी. बाकीच्याही कलावंत त्यांचे जे चित्रपटामधले आहेत प्रत्येकाने, महेश मांजरेकरनी उत्तम काम केलंय, साजेसं काम केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलंय. सिल्लोड तालुक्यातील भराडी, बोरगाव बाजार, तळणी, केळगाव, आमठाणा, चारेनेर आणि देऊळगाव या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. घाटंद्रातील तिनखणी परिसरामध्ये पाणी शिरल्यामुळे घाटंद्राचा परिसर देखील तालुक्याशी त्याचा संपर्क तुटलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील जायकवाडी धरणामधून पाणी सोडल्यामुळे परिसरातील राहुल नगर वसाहतीमध्ये पाणी शिरलंय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. ग्रामपंचायतीकडून पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्यामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन हे विस्कळीत झालंय. हवामान विभागानं पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा इशारा दिलाय. बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व खासगी आणि सरकारी शाळा महाविद्यालयांना त्यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर सर्व नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। आष्टीतील कडा शहर संपूर्णपणे पाण्याखाली गेलंय। आष्टी तालुक्यातील देवळाली, कारखेल खुर्द, चोभा, निमगाव, देवी निमगाव आणि कडा शहराला सर्वाधिक मुसळधार पावसाचा फटका बसलाय। अजूनही या ठिकाणच्या पुराचं पाणी हे ओसरलेलं नाहीये, तर आष्टीतील कडी आणि लिंबोडी नदीची पातळी ही देखील धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं केज तालुक्यातील बोपटी नदीच्या पुलावर पाणी आलंय। यामुळे मस्साजोग ते हनुमंत पिंपरीकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झाली होती। बोपटी नदी पात्र सोडून वाहू लागल्यामुळे हे पाणी परिसरातील शेतीमध्ये देखील शिरलं। बीडच्या मांजरा धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आले। 17,333 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। सध्या मांजरा धरणामध्ये 99% पाणीसाठा आहे, तर प्रशासनानं मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बीडच्या माजलगाव धरणामधून सिंदफणा नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। माजलगाव धरण हे 99.67% भरलंय। धरणामधून 71,248 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। जालन्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे बोडखा गावातील नारोळा नदीला पूर आलाय। याच पुराच्या पाण्यामधून शालेय विद्यार्थिनींचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ हा सध्या समोर आलाय। त्यामुळे आता नारोळा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे। मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्ग पाण्याखाली गेलाय। पुण्यातील चाकणजवळील वाकी इथं महामार्गावर पाणी साचलंय। धोकादायक पाण्यामधून प्रवाशांसह कामगार आणि अवजड वाहतूक ही सुरू आहे। अपघाताचा धोका असताना देखील राष्ट्रीय महामार्ग या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। इंदापूरच्या सणसरमध्ये ओढ्याला पूर आलाय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी नुकसानाची पाहणी केली। यावेळी भरणेंसमोर नागरिकांनी संताप व्यक्त केला। तसंच सणसर येथील ओढ्याचं खोलीकरण हे तातडीनं करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तर खोलीकरण करण्याची ग्वाही ही भरणेंनी नागरिकांना दिली आहे। मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पुराच्या पाण्यात रुग्णवाहिका गावामध्ये पोहोचू शकली नाहीये। यामुळे रुग्णाला नेण्यासाठी बैलगाडीनं पूल हा पार करावा लागला। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातील हा धक्कादायक प्रकार असल्याचं समोर आलंय। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय। अनेक भागामध्ये पाणी साचायला देखील आता सुरुवात झाली आहे। अहिल्यानगरात आज पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय। त्यामुळे खबरदारी म्हणून शहरासह अनेक तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर इतर ठिकाणी गरज पडल्यास सुट्टी देण्याच्या सूचना ह्या देण्यात आल्या आहेत। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। सोयाबीन, मका, उडीद त्याचसोबतच फळ पिकांना देखील जोरदार फटका बसलाय। शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप पाहायला मिळतंय। पाथर्डी तालुक्यातील बराचसा भाग हा डोंगर पायथ्याशी लागून असल्यामुळे डोंगरावरील पाणी हे गावांमध्ये शिरल्याचं दिसतंय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडलाय। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। पाथर्डीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे शेवगाव, पाथर्डी तालुक्यासह इतर भागांमध्ये मोठं नुकसान झालंय। आज अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील करणार आहेत। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे दगडी नदीला पूर आलाय। उपकेंद्र, घरं आणि शेती ही पाण्याखाली गेले। गावाजवळ सातगाव डोंगरी धरण देखील ओव्हरफ्लो झालेलं असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलंय। यामुळे पिकांचं नुकसान झालेलं तर आहेच, पण अनेक ठिकाणी जमिनीची माती देखील वाहून गेली। प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी ही स्थानिकांकडून करण्यात येते। नागपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलाय। शहरातील मध्यवर्ती भागामध्ये जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय। दमदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे पाऊस कमी झाल्यानंतर देखील दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला। नागपूरच्या नॉर्थ अंबाझरी रोडवर LAD कॉलेजच्या समोर मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळे अनेकांच्या दुचाक्या ह्या बंद पडल्या आहेत।
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसर बीड किसनगाव राजा सर्कलमधील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दुपारपर्यंत स्वच्छ आभाळ आणि ऊन असताना अचानक 3 वाजल्यानंतर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला. ग्रामीण भागातील अनेक मार्ग हे देखील बंद आहेत. तर शेकडो हेक्टर सोयाबीन शेती पाण्याखाली गेली आहे. अद्यापही या परिसरामध्ये पाऊस सुरूच असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये व्यावसायिक राज कुंद्राचा जबाब आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलाय. गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेली रक्कम स्वतःसाठी वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये राज कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आर्थिक गुन्हे शाखेनं दोघांनाही लुकआउट नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा राज कुंद्राचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत कायद्यातील काही तरतुदींना न्यायालयानं स्थगिती दिली आहे. तर वक्फ बोर्डावर जास्तीत जास्त 3 गैर मुस्लिम तर वक्फ परिषदेमध्ये जास्तीत जास्त 4 गैर मुस्लिम सदस्य असावेत असे निर्देश हे सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तर वक्फ बोर्डाला जमीन दान करण्यापूर्वी 5 वर्ष मुस्लिम असण्याच्या कायद्यातील अटी कोर्टानं तुर्तास मात्र स्थगित केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायद्याबाबत दिलेल्या निर्णयावर एमआयएम खासदार ओवेसींनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप सरकार वक्फची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी प्रयत्न करणार नाही आणि पंतप्रधान मोदींनी फायद्यासाठी बोहरा मुस्लिमांचा वापर केलाय असं म्हणत ओवेसींनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मेरा मानना यह है कि बीजेपी की सरकार ये पूरी कोशिश करेगी कि वक्फ की प्रॉपर्टीज को बचाया ना जाए. बीजेपी की सरकार ये पूरी कोशिश करेगी कि वक्फ की इनकम में इजाफा ना हो. बीजेपी की सरकार ये पूरा ये कोशिश करेगी और ट्रस्ट की प्रॉपर्टी वक्फ नहीं हो सकती. पार्लियामेंट में लोकसभा में उसी दिन लाया गया. मैं फिर से अपना चार्ज बीजेपी पे लगा रहा हूं कि भारत के प्रधानमंत्री ने शिया बोरी दाऊदी बोरी मुसलमानों को इस्तेमाल करके आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा एबीपी माझा.